Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Last lecture we have studied plumbing fixtures. Today we will start interceptors. In the development world, sewers are pipes from building to one or more levels of larger underground trunk mains which transport the sewage to sewage treatment facilities. तर मोठ्या शहरामध्ये जास्त बिल्डिंगपासून येणारी शिवरची जी पाईपलाईन आहे या पाईपलाईन्स वेगवेगळ्या लेवलला असतात, जसं ग्राउंडचं नेचर असेल खाली वरती त्या पद्धतीनं, आणि ह्या सर्व पाईप्स एका मोठ्या अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपला जोडलेले असतात आणि हे सर्व ड्रेनेज कलेक्ट होतं आणि ते सीवेज ट्रीटमेंट प्लांटपर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं. व्हर्टिकल पाईप्स युजली मेड ऑफ प्रीकास्ट कॉन्क्रीट कॉल्ड मॅनहोल्स. आता ह्या लेवल्स जे आहेत शिवर पाईपच्या ही खालीवरती असल्यामुळे ते मेन लाईनला जोडण्यासाठी मॅनहोल्स ठेवलेले असतात आणि या मॅनहोल्समध्ये हे त्या एरियातील बिल्डिंगचं सिवरचं कलेक्शन केलं जातं आणि हे मॅनहोल्स प्रीकास्ट कॉन्क्रीटमध्ये बनवतात. कनेक्ट द मेन्स टू द सरफेस डिपेंडिंग अपॉन द साईट ॲप्लिकेशन अँड यूज. these vertical pipes can be cylindrical, eccentric or concentric. तर हे जे व्हर्टिकल पाईप्स किंवा हे जे मॅनहोल्स आहेत ते इसेंट्रिक किंवा कॉन्सेंट्रिक असतात. हे कशावरून ठरवलं जातं तर साईट कंडिशनवर. द मॅनहोल्स आर युज्ड फॉर ॲसेस टू द सीवर पाईप्स फॉर इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स. तर हे मॅनहोल्स कशासाठी ठेवलेले असतात तर वेगवेगळ्या लेवलचं पाईपचं कनेक्शन पण मेन लाईनला येईल, त्याचप्रमाणे इन्स्पेक्शन आणखी मेंटेनन्स पण करता येईल याच्यासाठी ही मॅनहोल्स ठेवलेले असतात. अँड ॲज मीन्स टू व्हेंट सिवर गॅसेस. त्याचप्रमाणे सिवर पाईपमध्ये जो गॅस तयार होतो तो बाहेर जाण्यासाठी पण या मॅनहोलचा उपयोग होतो. दे ऑल्सो फॅसिलिटेट्स व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अँगल्स इन अदरवाईज स्ट्रेट पाईपलाईन्स. त्या स्ट्रेट पाईपलाईनच्या ऐवजी व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल अँगल आपल्याला जर मेन सिवर लाईनला द्यायचं असेल तरी पण मॅनहोल्स हे प्रोव्हाइड केलेले असतात. Then pipes conveying sewage from individual building to common gravity sewer line are called laterals. आता इंडिव्हिज्युअल बिल्डिंगपासून कॉमन सिवर लाईनपर्यंत जी पाईप प्रोव्हाइड केलेली असते त्याला लॅटरल्स म्हणणार. द ब्रँच सिवर्स टिपिकली रन अंडर स्ट्रीट्स रिसिविंग लॅटरल्स फ्रॉम बिल्डिंग्स अलॉंग दॅट स्ट्रीट अँड डिस्चार्ज बाय ग्रॅव्हिटी टू ट्रंक सिवर्स ॲट मॅनहोल्स. तर हे अशा अनेक ह्या सिवर्स बिल्डिंगपासून येणाऱ्या ह्या सिवर्स एकत्र केल्या जातात. स्ट्रीटमध्ये एक मेन पाईपलाईन टाकलेली असते आणि ह्या मेन पाईपलाईनपासून मॅनहोलमध्ये हे सगळं कनेक्शन केलं असतं. लार्जर सिटीज मे हॅव सिवर्स कॉल्ड इंटरसेप्टर्स. आता मोठ्या शहरामध्ये ह्या सिवर लाईन्स ज्या असतात त्या मोठ्या असतात, त्यांनाच आपण इंटरसेप्टर्स म्हणणार. मिनिमम सिवर डायमीटर्स आर ऑफन स्पेसिफाईड टू प्रिव्हेंट ब्लॉकेजेस by solid materials flushed down. Toilets and gradients may be selected to maintain flow velocities, generating sufficient turbulence and minimize solid deposition within the sewers. तर हा मिनिमम सिवर डायमीटर जो असतो हा असा प्रकारे ठरवला जातो की सिवरमधून वाहत येणारे जे सॉलिड मटेरियल असतात ते ब्लॉकेज होऊ नये आणि ते व्यवस्थित फ्लश होत पुढं गेलं पाहिजे. अशा चा विचार करून ह्याचा डायमीटर आणि स्लोप हा इंटरसेप्टरचा ठरवला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बिल्डिंगपासून येणारं जे सिवेज आहे हे आपण हे असं लॅटर्समधून इथं तर ह्या अशा प्रत्येक बिल्डिंगच्या अशा अनेक लॅटर्स येतील आणि हे सॅनिटरी सिवर लाईन ही तुमची इकडं जाईल, बरोबर. तर अशा अनेक लाईन्स इथं एकत्र येतील आणि हे मेन लाईन ही मोठी जी आर द इंटरसेप्टर्स हे एक ट्रीटमेंट प्लांटकडं तुमचा हा सिवेज कलेक्ट होईल. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज सिस्टीम ऑफ प्लंबिंग फॉर बिल्डिंग वॉटर सप्लाय. आता वॉटर सप्लायच्या बिल्डिंगसाठी जे सिस्टीम्स आहेत ते आपण पाहतो. फर्स्ट आहे त्यातील डायरेक्ट सप्लाय सिस्टीम. दिस सिस्टीम इज सुटेबल ओनली वेन द वॉटर सप्लाय इज अवेलेबल ॲट ॲडिक्वेट प्रेशर.
जे बिल्डिंगला पाण्याचा पुरवठा केला जातो तो डायरेक्ट सप्लाय असतो. म्हणजेच काय, ज्यावेळी जे पाणी मेन लाईनमधून येतं ते ॲडिक्वेट प्रेशरला येत असेल तर बिल्डिंगच्या टॉपपर्यंत किंवा टेरेसपर्यंत ते पाणी पोचणार. अशाच ठिकाणी डायरेक्ट सप्लाय केला जातो. इन दिस सिस्टीम वॉटर इज सप्लाइड डायरेक्टली फ्रॉम द सिटी मेन थ्रू द हाऊस कनेक्शन. सिटी मेनपासून हाऊस कनेक्शनला हे डायरेक्ट पोचवलं जातं आणि हे बिल्डिंगमध्ये वरती पण डायरेक्ट चढलं जातं पाणी. इतकं प्रेशर त्या पाण्याला पाठीमागं असतं. दॅट इज द डायरेक्ट सप्लाय सिस्टीम. दुसरी सिस्टीम आहे ओव्हरहेड टँक सप्लाय सिस्टीम. टू मीट द वॉटर रिक्वायरमेंट ड्युरिंग नॉन सप्लाय अवर्स, water is stored in overhead tanks placed on the terrace, which are filled with direct connection from the mains, while supply to taps for bathing and flushing etc. is taken from the overhead tank. तर पाण्याचा जो सप्लाय आहे ठराविक वेळेपुरता जर येत असेल तर जे पाणी येणारं आहे हे ओव्हरहेड स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केलं जातं आणि ओव्हरहेड स्टोरेज टँकचे कनेक्शन्स हे बाथरूम टॉयलेटला दिले जातात. अशा प्रकारची सिस्टीम असते. दॅट इज द ओव्हरहेड टँक सप्लाय सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम आहे अंडरग्राउंड ओव्हरहेड टँक सप्लाय. इफ द म्युनिसिपल वॉटर सप्लाईज आर ॲट लो प्रेशर वेदर द इंटरमिडिएट आर कंटिन्युअस then it become necessary to store water in underground tanks. तर म्युनिसिपल वॉटर सप्लाय हा लो प्रेशरला असेल तर त्या केसमध्ये अंडरग्राउंड स्टोरेज टँक ही केली जाते. द वॉटर कलेक्टेड इन द अंडरग्राउंड स्टोरेज टँक इज फायनली लिफ्टेड टू द ओव्हरहेड टँक. तर हे अंडरग्राउंड स्टोरेज टँकमध्ये पाणी कलेक्ट केलेलं हे ओव्हरहेड स्टोरेज टँकला लिफ्ट केलं जातं. This stored water in the overhead tank is then supplied to the kitchen and bath. आणि हे स्टोअर केलेलं पाणी मग किचन आणि बाथरूमला सप्लाय केलं जातं. दॅट इज द अंडरग्राउंड ओव्हरहेड टँक सिस्टीम. You can see here this is a direct system. Water supply, distribution pipes and household tap. हियर यू कॅन सी डायरेक्ट सिस्टीम. यामध्ये डिस्ट्रीब्युशन ही पाईपलाईन आहे. इथून हे पाणी वॉटर मीटर वगैरे स्टॉपवॉल असेल आणि हे डायरेक्ट बिल्डिंगला जोडलेलं आहे. जी मेन लाईनपासून हा डायरेक्ट बिल्डिंगला याचा सप्लाय होतो. नेक्स्ट आहे इलेव्हेटेड टँक सिस्टीम. याच्यामध्ये वॉटर सप्लाय, डिस्ट्रीब्युशन पाईप्स, देन पंप अँड रूफ टॉप टँक. यामध्ये मेन पाईपलाईन आहे. इथून हे पाणी पंप टँकमध्ये येणार. टँकमध्ये एक पंप असलेला असतो. तिथून हे इलेव्हेटेड स्टोरेज टँकला जाणार आणि मग ते बिल्डिंगला सर्वकडं सप्लाय केला जातो. दिस इज द इलेव्हेटेड टँक सिस्टीम. नेक्स्ट आहे बूस्टर पंप सिस्टीम. याच्यामध्ये काय काय असणार, वॉटर सप्लाय, डिस्ट्रीब्युशन पाईप्स, पंप अँड हाऊस होल्ड टॅप. आता ही वॉटर सप्लाय सिस्टीम्स आहे. इथं एक पाण्याची टाकी टँक केलेली आहे, त्याला पंप बसवलेला आहे आणि तिथून पाणी लिफ्ट करून हे डायरेक्ट बिल्डिंगला सप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे that is sources of water. There are mainly two sources of water. One that is surface source and next subsurface source. The surface source मध्ये काय येतं, it is further divided as streams, river, lake, pond, artificial reservoir. तर surface source मध्ये stream येईल तुमचा, छोटासा नाला, ओढा किंवा झरा. त्यानंतर रिव्हर, नदीमध्ये, लेक, तलाव, पॉन्ड्स, छोटे तलाव, नॅचरल किंवा आर्टिफिशियल रिझर्वायर्स, जी छोटे छोटे रिझर्वायर्स आहेत, डॅम्स असतील. तर दीज आर द सरफेस सोर्सेस. नेक्स्ट आहे सब सरफेस सोर्स. दीज आर डिवायडेड इंटू स्प्रिंग्स. स्प्रिंग म्हणजे छोटा झरा असतो तो. वेल्स, विहिरी, इनफिल्ट्रेशन गॅलरीज आणि इनफिल्ट्रेशन वेल्स. आणि ह्या नदीमध्ये काढलेल्या छोट्या विहिरी त्यांना इनफिल्ट्रेशन वेल म्हणतो. दीज आर द सब सरफेस सोर्स. म्हणजे थोडक्यात त्या जमिनीच्या खाली, बिलो द ग्राउंड द वॉटर विल बी कलेक्टेड. म्हणजे झरा, जमिनीच्या खालून झरा येतो, विहिरीत पाणी जमिनीच्या खालून येतं, इनफिल्ट्रेशन गॅलरी. दीज आर द सब सरफेस सोर्स. हियर यू कॅन सी डिफरंट sources of water, that is river, stream, then reservoirs,
रेन पावसाचं पाणी, पॉन्ड्स छोटा तलाव, हँडपंप दॅट इज बोरवेल, वेल. These are the different sources of. Then factors on which selection of sources of water depends. तर पाण्याचा सोर्स कोणता सिलेक्ट करणं त्यासाठी आपण काय फॅक्टर्स वापरणार. म्हणजे फर्स्ट आहे द सोर्स सिलेक्टेड शुड प्रोव्हाइड वॉटर थ्रू आउट द इयर टू सिटी. ज्या सिटीसाठी आपण पाण्याची सोर्स सिलेक्ट करतो तर त्या सोर्सपासून किमान पूर्ण वर्षभर पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. म्हणजे इतकं पाणी त्या सोर्समध्ये असायला पाहिजे. द क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल फ्रॉम द सोर्स सिलेक्टेड शुड बी ॲडिक्वेट टू मीट द पब्लिक डिमांड. आता जो आपण सोर्स सिलेक्ट केला आहे तिथून जे पाण्याची क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे ती क्वांटिटी आणि पब्लिक डिमांड ह्याची पब्लिक डिमांड हा पूर्ण होईल इतकं पाण्याची क्वांटिटी अवेलेबल असायला पाहिजे. थर्ड आहे द वॉटर सोर्स सिलेक्टेड शुड बी चीप. जो आपण सोर्स ऑफ वॉटर घेणार आहे तो स्वस्त असायला पाहिजे. नेक्स्ट आहे द क्वांटिटी ऑफ वॉटर फ्रॉम द सोर्स सिलेक्टेड शुड बी सो गुड ॲज अँड टू रिक्वायर एनी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट. जे पाणी आपण सिलेक्ट करणार आहे सोर्स ते पाणी चांगलं असलं पाहिजे, त्याला काही महागडी ट्रीटमेंट्स करायची गरज असता कामा नाही. अशा प्रकारे दीज आर द फॅक्टर्स विच आर कन्सिडर्ड ड्युरिंग सिलेक्शन ऑफ सोर्स ऑफ. साईट सिलेक्शन. तर सोर्स ऑफ वॉटर झालं तर साईट कशी सिलेक्ट करायची फॉर सोर्स ऑफ वॉटर. त्यामध्ये द साईट शुड बी नियर द ट्रीटमेंट प्लांट फॉर मिनिमायझिंग द कॉस्ट ऑफ कवरिंग वॉटर. ते जे पाण्याचा सोर्स आहे आणि आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्या जवळ असावा अशी साईट असावी. नेक्स्ट द साईट शुड बी प्रोव्हाइडेड मॅक्झिमम वॉटर फ्रॉम द सोर्स टू द होल एरिया. त्या संपूर्ण एरियाला पाण्याचा पुरवठा हा जास्तीत जास्त होईल अशी साईट असावी. नेक्स्ट साईट शुड नॉट बी लोकेटेड ॲट द डाऊनस्ट्रीम ऑर इन द विसिनिटी ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. ज्या ठिकाणी वेस्ट वॉटर त्या सोर्समध्ये येतं त्याच्या डाऊनस्ट्रीम साईडला किंवा वेस्ट वॉटर डिस्पोजलच्या जवळ तुम्ही साईट सिलेक्ट पंपिंगची साईट सिलेक्ट करायची नाही. नेक्स्ट आहे द साईट शुड नॉट बी सच दॅट ॲट द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इन द सोर्स इज जेंटल. ज्या सोर्सपासून तुम्ही पाण्याचा पंपिंग करणार आहात तर तिथं व्हेलॉसिटी ऑफ फ्लो हा जेंटल असायला पाहिजे, सामान्य असायला पाहिजे. नेक्स्ट आहे द साईट शुड बी इझिली ॲसेसिबल अँड शुड बी अवे फ्रॉम इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. पुरापासूनचा धोका आपल्या जे पंपिंग स्टेशनला आहे तो असता कामा नये अशी साईट सिलेक्ट करायची. आणि ही साईट इझिली ॲसेसेबल थ्रू आउट द इयर. जिथं आपण पंपिंग स्टेशन बसवणार ती साईट थ्रू आउट इयर आपल्याला तिथं जाता येईल अशी साईट असावी. नेक्स्ट आहे द साईट शुड प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी इन ऑर्डर टू मिनिमाइज द कॉस्ट ऑफ प्युरिफिकेशन. तर कॉस्ट ऑफ प्युरिफिकेशन कमी होईल अशी साईट सिलेक्ट करायची. द व्हेरियस सोर्सेस ऑफ वॉटर आर ॲज बिलो. वेगवेगळे सोर्सेस काय आहेत ते. सोर्सेस ऑफ वॉटर आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे. सरफेस सोर्स यामध्ये स्ट्रीम्स येतील, रिव्हर, लेक्स, पॉन्ड्स, नॅचरल ऑर आर्टिफिशियल रिझर्वायर. आणखी सब सरफेस सोर्स दॅट इज स्प्रिंग्स, वेल, इनफिल्ट्रेशन गॅलरीज अँड इनफिल्ट्रेशन वेल. सरफेस सोर्समध्ये परत आपण डिटेलमध्ये बघू. स्ट्रीम, अ स्मॉल स्ट्रीम जॉईन टू फॉर्म अ रिव्हर. तर नदीला जे येणारे छोटे छोटे ओढे असतात दॅट इज द स्ट्रीम. द डिस्चार्ज ऑफ स्ट्रीम इज मोर इन रेनी सीझन दॅन अदर सीझन्स. पावसाळ्यामध्ये या ओढ्यांना जास्त पाणी असतं. नेक्स्ट आहे रिव्हर. द रिव्हर्स आर ओनली सोर्स ऑफ सरफेस वॉटर. नदी हेच फार महत्त्वाचा आणि मोठा सोर्स आहे सरफेस वॉटरचा. विच हॅव मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ वॉटर अँड कॅन बी इझिली टेकन इन टू वॉटर सप्लाय. आणि जास्तीत जास्त पाणी नदीमध्येच असतं आणि इझिली आपण ते सप्लायला घेऊ शकतो. नेक्स्ट आहे सरफेस सोर्स दॅट इज लेक. वॉटर फ्रॉम स्प्रिंग्स अँड स्ट्रीम्स फ्लो टुवर्ड्स बेसिन अँड दस द लेक्स आर फॉर्म्ड. तर हे ओढ्यातून येणारे किंवा स्प्रिंगमधून येणारं पाणी एकत्र एका बेसिनमध्ये येतं एकत्र आणि एक तलाव तयार होतो. द लेक्स विच आर सिच्युएटेड ॲट हाय अल्टिट्यूड कंटेन्स मोस्टली प्युअर वॉटर अँड कॅन बी यूज्ड विदाउट एनी ट्रीटमेंट. तर लेक हा हायर अल्टिट्यूडवर तयार केला जातो जेणेकरून कॉस्ट कमी होईल आणखी प्युअर वॉटर उपलब्ध होईल. देन नेक्स्ट सोर्स आहे दॅट इज पॉन्ड्स.
द पॉन्ड्स आर डिप्रेशन इन द प्लेन्स, जे ग्राउंडमध्ये एखादा मोठा खड्डा असतो, दॅट इज द डिप्रेशन इन विच वॉटर इज कलेक्टेड ड्युरिंग रेनी सीझन, ज्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहतं. दीज आर द पॉन्ड्स. पॉन्ड्स आर मोस्टली फाउंड इन स्मॉल व्हिलेजेस, छोट्या छोट्या व्हिलेजेसमध्ये अशा प्रकारचे पॉन्ड्स असतात. नेक्स्ट सोर्स आहे नॅचरल ऑर आर्टिफिशियल रिझर्वायर. These reservoirs are used to supply water for irrigation facilities. अशा प्रकारचे हे स्टोरेज रिझर्वायर्स हे तयार केले जातात, याचा वापर इरिगेशनसाठी केला जातो. अँड फॉर कम्युनिटी नीड, आणि लोकांच्या गरजेसाठी. रिझर्वायर्स आल्सो रेग्युलेट द फ्लड्स, पावसाळ्यामध्ये जादाचं झालं पाणी जे वाहून जातं आणि पूर येतो तो कंट्रोल करण्यासाठी पण ह्या रिझर्वायरचा उपयोग होतो. ॲज द वॉटर इज स्टोर्ड इन रिझर्वायर फॉर लॉंग टाईम, सस्पेंडेड इम्प्युरिटीज इन इट सेटल डाऊन. आणि ह्या रिझर्वायरमध्ये जास्त दिवस पाणी स्टोअर केल्यामुळे त्याच्यामध्ये जे सस्पेंडेड इम्प्युरिटीज असतात त्या सेटल डाऊन होतात. दीज आर द सरफेस. देन सब सरफेस सोर्सेस. देर आर ऑल्सो नोन ॲज अंडरग्राउंड सोर्सेस, यालाच अंडरग्राउंड सोर्स म्हटलं जातं. अ पोर्शन ऑफ रेनफॉल इनफिल्ट्रेट्स इन द ग्राउंड अँड स्टोर्ड इन सबसर्फेस वॉटर ॲट हार्ड स्ट्रीम. पावसाळ्यामध्ये येणारं पाणी हे इनफिल्ट्रेशन होतं ग्राउंडमध्ये आणि स्टोअर केलं जातं. दॅट इज द सरफेस वॉटर ॲट हार्ड स्ट्रेटममध्ये हे स्टोअर केलं जातं. तेच आपण नंतर सबसर्फेस म्हणून वापरतो. दॅट इज द स्प्रिंग्स. अंडरग्राउंड वॉटर रिअपिअर्स ऑन द अर्थ सरफेस इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग. जमिनीमध्ये जे मुरलेलं पाणी आहे हे स्प्रिंगच्या रूपानं आपल्याला मिळतं. स्प्रिंग्स कॅन सप्लाय व्हेरी लिटल क्वांटिटी ऑफ वॉटर, सो इनएड्युकेट फॉर वॉटर सप्लाय. ह्याच्या स्प्रिंगमधून किंवा झऱ्यामधून येणारं पाणी हे कमी प्रमाणात असते क्वांटिटी, आणि हे इनएड्युकेट आहे वॉटर सप्लायसाठी. नेक्स्ट आहे वेल. द व्हर्टिकल होल डग ऑर ड्रिल अंडर द ग्राउंड टू टॅप द सबसॉईल वॉटर इज कॉल्ड अ वेल. तर व्हर्टिकल होल आपण जमिनीमध्ये जे ड्रिल करतो की ज्याच्या आधारे अंडरग्राउंड वॉटर आपल्याला कलेक्ट करता येईल तिथं, दॅट इज द वेल. द वेल्स मे बी शॅलो ऑर डीप. विहिरी खोल असतात. द वेल्स मस्ट बी डग टू मिनिमम 20 मीटर, साधारण 20 मीटरपर्यंत खोल केलं. अवे फ्रॉम सोर्स ऑफ कंटॅमिनेशन, इथं पोल्युशन होणार नाही अशा ठिकाणापासून लांब अशा विहिरी ह्या काढ. नेक्स्ट आहे दॅट इज इनफिल्ट्रेशन गॅलरीज. दीज आर ऑल्सो कॉल्ड पोरस पाईप्स गॅलरीज. इनफिल्ट्रेशन गॅलरीज म्हणजे काय? पोरस पाईप्स, पाईप PVC पाईप्स टाकले असतात, त्यांना होल्स असतात. द ग्राउंड वॉटर एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी ओव्हर अ वाईड एरिया कॅन बी कलेक्टेड बाय लेईंग दी पोरस पाईप्स इन द फुल एरिया ॲट सम प्लेसेस. ज्या एरियामध्ये वॉटर लॉगिंग एरिया असतो तिथं ह्या पोरस पाईप जमिनीमध्ये पुरल्या जातात आणि हे पाणी त्या पोरस पाईपमधून खाली एकत्र कलेक्ट केलं जातं. द पाईप्स आर लेड इन अ स्लोप सच दॅट अवे कॅन ब्रिंग द वॉटर. हे पाणी अशा ठराविक स्लोपला पाईप्स ह्या लेड केल्या जातात जेणेकरून हे सर्व पाणी एकत्र कलेक्ट होईल. वेअर अ वेल इज कन्स्ट्रक्टेड, तिथे एक विहीर काढली जाते, त्यामध्ये हे पाणी कलेक्ट केलं जातं. देन इनफिल्ट्रेशन वेल्स. द शॅलो वेल्स कन्स्ट्रक्टेड अंडर द बेड्स ऑफ रिव्हर. इनफिल्ट्रेशन वेल म्हणजे नदीमध्ये ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, नदी कोरडी असते, त्यावेळी नदीमध्ये छोट्या छोट्या विहीर काढल्या जातात की जे वाळूमध्ये पाणी असतं ते कलेक्ट करण्यासाठी. दीज आर कॉल्ड इनफिल्ट्रेशन वेल्स. दीज आर प्रोव्हाइडेड टू इन्क्रीज द यील्ड ऑफ वेल ड्युरिंग समर. उन्हाळ्यामध्ये हे पाणी आपल्याला त्याचा. द नेक्स्ट पॉईंट दॅट इज intakes. Intakes are the structures consisting the opening through which the raw water from river, lake and canal enters and carried up to sump well by means of pipes. तर इंटेक म्हणजेच काय? तर समजा अशी तुमची नदी असेल तर हे नदीमधील पाणी इकडे हे जॅकवेल आहे, हे जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी नदीच्या मध्ये एक असा छोटा कन्स्ट्रक्शन केलं जातं जिथून पाईप टाकून हे पाणी बाय ग्रॅव्हिटी या जॅकवेलमध्ये आणलं जातं, त्याला आपण इंटेक्स म्हणणार. द वॉटर फ्रॉम संपवेल इज ऑफन देन पंप्ड टू वॉटर ट्रीटमेंट युनिट्स थ्रू द रायझिंग मेन. आणि मग इथून हे पाणी पंपाद्वारे लिफ्ट करून रायझिंग मेनच्या साहाय्यानं वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे नेलं जातं. इंटेक्स आर यूज टू कलेक्ट वॉटर फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. तर वेगवेगळ्या सोर्सेसमधून
हे पाणी कलेक्ट करण्यासाठी जे स्ट्रक्चर केलं जातं दॅट इज द. तर इथे बघू शकता तुम्ही रिव्हर इनटेक, नदीमध्ये जे इनटेक केलं जातं दॅट इज द रिव्हर इनटेक, नदीमधील पाणी जॅकवेलमध्ये घेण्यासाठी. इट इज अ सर्क्युलर मेशनरी टॉवर वेल ऑफ 4 to 7 मीटर डायमीटर, बरोबर 4 ते 7 मीटर डायमीटरची अशी एक टॉवर वेल ही अशी बांधली जाते, दॅट इज द जॅकवेल. इट इज कन्स्ट्रक्टेड अलॉंग द रिव्हर बँक ॲट द प्लेस फ्रॉम वेअर वॉटर कॅन बी ड्रॉन इन रिक्वायर्ड क्वांटिटी. तर नदीच्या अशा काठावरती हे असं जॅकवेल बांधलेलं असतं. द व्हेरियस रिव्हर इंटेक्स आर वेट इंटेक, ड्राय इंटेक अँड मुव्हेबल इंटेक. तर याच्यासाठी इथं हे इंटेकसाठी अशा पाईप्स ठेवलेले असतात, दीज आर द इंटेक्स. हे नदीतील पाणी या पाईपमधून इथं आत येईल, इथे या लेवलला पाणी खाली गेलं तर नदीतून या जॅकवेलमध्ये येईल आणि इथून मग हे पंपाद्वारे लिफ्ट करून वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे नेलं जातं. दीज आर द इंटेक, रिव्हर इंटेक्स. ते नेक्स्ट टाईप आहे दॅट इज रिझर्वायर इंटेक. दीज आर यूज टू कलेक्ट वॉटर फ्रॉम डॅम रिझर्वायर. इथं डॅम असतो, धरणाचं पाणी स्टोअर केलं जातं, तिथं जे करतात इंटेक दॅट इज द रिझर्वायर इंटेक. इट कन्सिस्ट ऑफ इंटेक टॉवर वेल. तर डॅमच्या साईडला असा इंटेक टॉवर वेल हा कन्स्ट्रक्ट केला जातो. ऑन द स्लोप ऑन द डॅम ॲट द प्लेस वेअर रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर कॅन बी कलेक्टेड इवन इन द ड्राय सीझन. ह्या रिझर्वायरमध्ये जरी पाणी खाली गेलं तरी सुद्धा लोअर वॉटर लेवलचं पाणीसुद्धा या वेलमध्ये येईल, अशा प्रकारे ते जागा सिलेक्ट केली जाते. द इंटेक पाईप्स आर फिक्स्ड ॲट डिफरंट लेवल्स इनसाइड द इंटेक टॉवर. इंटेक टॉवरमध्ये वेगवेगळ्या लेवल अशा इंटेक पाईप्स ह्या फिक्स केलेल्या असतात. नेक्स्ट that is canal intake. The canal intake is the structure constructed on the canal bank. कॅनॉलच्या कडेला बँकवरती हे इंटेक कन्स्ट्रक्ट केलं असतं. तुमचा असा कॅनॉल असेल तर त्याच्या कडेला अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये कॅनॉलच्या लो लेवल अशी पाईप टाकलेली असते आणि त्याचा इथं कंट्रोल व्हॉल असतो. हे व्हॉल ओपन केला की पाईपमधून पाणी इकडे बाहेर येईल. It consists of pipe placed in the brick masonry chamber constructed partly on the bank on the canal. या कॅनॉलच्या बँकला असं निम्मा इकडं आतमध्ये आणि निम्मा कॅनॉलमध्ये अशा प्रकारचे ब्रिक मेशनरीचे इंटेक वेल बांधलेले असते. द आउटलेट पाईप कॅरीज द वॉटर टू द अदर साईड ऑफ कॅनॉल. तर कॅनॉलच्या ह्या दुसऱ्या साईडला अशा प्रकारे पाणी हे आणलं जातं. त्यामुळे वॉटर इज टेकन टू द वॉटर ट्रीटमेंट प्लांट. त्यानंतर हे पाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटला नेलं जातं. दिस इज द कॅनॉल इंटेक. द नेक्स्ट आहे स्टोरेज ऑफ वॉटर. हे इंटेकमधून आलेलं पाणी स्टोअर करायला लागतं. द सर्व्हिस रिझर्वायर इज कन्स्ट्रक्टेड टू फर्निश स्टोरेज टू मीट द फ्लक्च्युएटिंग डिमांड्स अँड टू सर्व ॲज बॅलन्सिंग टँक टू मेंटेन द प्रेशर ड्युरिंग द अवर्स ऑफ ग्रेटेस्ट डिमांड्स. तर हे जे पाणी आपण कलेक्ट केलं हे हायेस्ट डिमांड किंवा फ्लक्च्युएटिंग डिमांड असेल तर त्यावेळी सप्लाय करण्यासाठी पाणी स्टोअर केलं जातं. दे मीट इमर्जन्सी डिमांड्स फॉर एक्सटिंग्विशिंग फायर अँड फेल्युअर ऑफ पंप्स इट्सेट्रा. तर आग लागली तर जादा पाण्याची गरज लागते, तो डिमांड भागवण्यासाठी पण पाणी स्टोअर केलं जातं. त्याचप्रमाणे समजा आपला पंप आहे, पंप काही वेळा फेल झाला असेल तर तो मेंटेनन्स होईपर्यंत आपल्याला पाणी सप्लाय करावं लागेल. त्यासाठी स्टोरेज ऑफ वॉटर करणं गरजेचं आहे. इट अलोज पंप टू वर्क विथ नॉर्मल रेट्स अँड परमिट्स रेट्स आल्सो. द स्टोरेज इज नेसेसरी इफ द अवरली रेट ऑफ पीक डिमांड एक्सिड्स सेम पंपिंग रेट. तर स्टोरेज हे फार गरजेचं. द कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर डिपेंड्स अपॉन अ नंबर ऑफ फॅक्टर्स ॲज व्हेरिएशन बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम डिमांड्स. आता रिझर्वायरची कपॅसिटी कशावर असेल तर मॅक्झिमम डिमांड आणि मिनिमम डिमांड काय आहे त्याच्यावरती स्टोरेज रिझर्वायरची कपॅसिटी अवलंबून असते. पंपिंग कपॅसिटी किंवा पंप काय आहे त्याच्यावर. द नंबर ऑफ अवर्स द पंप्स आर डिझाईन टू वर्क अँड स्टँड बाय अरेंजमेंट्स. तर पंप किती तास चालतात याच्यावर पण आपल्याला स्टोरेज कपॅसिटी ठरवावी लागते. जनरली देअर कपॅसिटी इज इक्वल टू 3 to 12 आवर्स सप्लाय ऑफ वॉटर फॉर सिटी. 3 ते 12 तास सिटीला पाणी पुरवठा होईल असा टाईपनं कपॅसिटी ठरवली जाते. सर्व्हिस रिझर्वायर शुड बी लोकेटेड ॲट द हेड ऑफ द डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट
but the best site is the highest point in the district as regards the location. हा सर्व्हिस रिझर्वायर जो असतो त्याची हायेस्ट लेवलला आपण त्याची साईट सिलेक्ट करायची. देर आर 2 टाइप्स ऑफ सर्व्हिस रिझर्वायर्स, ग्राउंड सर्व्हिस रिझर्वायर अँड इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर. त्यामधील फर्स्ट दॅट इज इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर ESR. त्याचा पर्पज काय? फर्स्ट, टू प्रोव्हाइड इनफ कपॅसिटी ऑफ बॅलन्सिंग अँड इक्वलायझिंग रिझर्व, ब्रेकडाऊन रिझर्व अँड फायर रिझर्व. तर पाण्याचा पुरवठा हा फायरच्या वेळी असेल किंवा ब्रेकडाऊनमध्ये असेल तर इतर वेळी करण्यासाठी हा स्टोरेज केलेली असते. नेक्स्ट आहे टू प्रोव्हाइड नेसेसरी हेड or elevation so that water will flow under gravity through the network of distribution system and water will reach the furthest consumer with sufficient pressure. तर कंझ्युमरला सफिशियंट प्रेशरला पाणीचा पुरवठा होण्यासाठी याची हाईट दॅट इज द इलेव्हेशन. इन वर्किंग ऑफ सर्व्हिस इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर, द डिस्ट्रीब्युशन एरिया विच आर नॉट कवर्ड बाय ग्रॅव्हिटी सिस्टीम ऑफ डिस्ट्रीब्युशन, these reservoirs are constructed over there. जिथे डिस्ट्रीब्युशन सिस्टीमनं पाणी जात नाही ठराविक लेवलला किंवा प्रेशरला त्या ठिकाणी हा कन्स्ट्रक्ट केला जातो ESR. these are constructed at an elevation from ground level. जमिनीपासून उंचावर हा कन्स्ट्रक्ट केला जातो. This reservoir consists of an inlet pipe through which treated water enters to the tank. याच्यामध्ये एक इनलेट पाईप असते की ज्याच्यातून हे ट्रीटेड वॉटर, ट्रीटमेंट केलेलं वॉटर टँकमध्ये येतं. वॉटर इज कलेक्टेड अँड स्टोअर्ड इन द टँक. तर ह्या इनलेट पाईपमधून वॉटर स्टोअर केलं जाईल टँकमध्ये. आउटलेट पाईप इज प्रोव्हाइडेड फॉर एक्झिट ऑफ वॉटर विच इज कनेक्टेड टू द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आणि दुसरं एक आउटर पाईप असते जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला कनेक्ट केली जाते, त्यातून पाणी ते डिस्ट्रीब्युट केलं जातं. द वॉटर फ्लोज अंडर हेड इक्वल टू द हाईट ऑफ टँक अबव द ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलच्या वरती जितकी टँकची हाईट असेल तितक्या हेडला पाणी हे फ्लो होतं. ओव्हरफ्लो पाईप फॉर द एक्झिट ऑफ वॉटर अबव फुल सप्लाय इज प्रोव्हाइडेड. तर फुल सप्लाय झाल्यानंतर ओव्हरफ्लो पाईप पण प्रोव्हाइड केलेली असते. द वॉशआउट पाईप इज प्रोव्हाइडेड टू रिमूव्ह द वॉटर ड्युरिंग क्लिनिंग. क्लिनिंग करत असताना वॉशआउट होण्यासाठी पण एक पाईप प्रोव्हाइड केलेली असते. द वॉटर लेवल इंडिकेटर, व्हेंटिलेटर्स अँड मॅनहोल्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड. वॉटर लेवल इंडिकेटर बाहेरून दिसण्यासाठी पाण्यात किती आहे त्यासाठी वॉटर लेवल इंडिकेटर असतो. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर आणखी मॅनहोल्स आतमध्ये क्लिनिंगसाठी उतरण्यासाठी ठेवलेलं. देन लोकेशन ऑफ ESR, इट इज सिच्युएटेड ॲट द हेड ऑफ द डिस्ट्रीब्युशन झोन. डिस्ट्रीब्युशन झोनच्या हेडलाच हा लोकेट केलेला असतो. इट इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ एरिया अंडर द इट्स कंट्रोल इन केस ऑफ रॅडियल डिस्ट्रीब्युशन. रॅडियल डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याच्या सेंटरला हा ESRची जागा सिलेक्ट केलेली असते. We will stop here. Thank you.